इस्लाम धर्मात रमजान महिन्याला खूप मोठा महत्त्व असतो। या महिन्यात महिनाभर उपवास केले जाते। एक महिन्याचा उपवासानंतर रमजान ईद साजरा केली जाते। मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका मुख्यालयात आहे। या ठिकाणी विविध सण मोठे उत्साहाने साजरे केले जाते। मुस्लिम बांधवांचा हा सर्वात मोठा सण आहे। आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहे। हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो आपण त्यांना विचारूया। भैया क्या बताओगे किस तरह का ईद आज साजरा किया जा रहा है? हमारे ये जो ईद उल फितर जो है रमज़ान ईद, तो ये रमज़ान के महीने में हम लोग 30 दिन के पूरे रोज़े रखते हैं और 27 दिन के अंदर 25 दिन 27 दिन के अंदर पूरी कुरान हम लोग तरावी करके होती है उसमें हम लोग कंप्लीट करते हैं। और इसके अंदर हमारा एक शांति का संदेश और जो हमारे अंदर जो खराबियाँ हैं उसको रोकने का एक संदेश इसमें है, यानी नफ्स को दबाने का। जो खराबियाँ हैं या हम लोग किसी से बात नहीं करते, ये सब जो चीज़ें हैं इसमें हमको इसमें ये निभाना पड़ता है सबसे अच्छी तरह से मिलजुल के रहना। और अब धार्मिकतेसोबतच दान धर्माला देखील तेवढंच महत्त्व आहे। काय सांगाल हा महिना कसा गेला आणि आज जो मोठा सण आपल्यासाठी आहे? नाही, ते असं आहे इस्लाममध्ये 5 मूळ तत्व आहेत। त्याच्यामध्ये कलमा शहादत, नमाज, रोजा, हज, जकात आणि या महिन्यामध्ये 2 तत्व वापरले जातात। एक हे रोजे असतात आणि दुसरं जकात दिली जाते। आणि ही जकात अशी असते ज्या मुसलमान व्यक्तीकडे 7 तोडे 7.5 तोडे सोना, 54 तोडे चांदी असेल किंवा त्याच्याबरोबर रक्कम 1 साल पेंडिंग असेल तर त्याच्यावर 2.5% नाही का जकात द्यावी लागते। आणि ही जकात आम्ही देतो ना तर आमच्या एकही मुसलमान आजच्या दिवशी तरी नाराज राहत नाही, त्याला खुश राहते। कारण की सर्व श्रीमंत लोक त्या गरीब लोकांना आम्ही जकात देतो आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी किंवा 1 दिवस अगोदर आम्ही सदकाए फित्रा देतो। म्हणजे एक माणूस जो बालिग माणूस आहे वयस्कर, तो एक माणूस कमीत कमी 100 ते 400-500 रुपये प्रत्येक व्यक्तीच्या गरीब लोकांना आपल्या कुटुंबाकडून वाटप करतो। म्हणजे हा धर्म म्हणजे इस्लाममध्ये रोजा आहे, जकात आहे, फित्रा आहे। आणि याच्या माध्यमाने आता आमचे सर सांगितले होते, हकीम सर, की आम्ही आमच्या जे काही बुराई आहे आमच्यामध्ये त्याच्यावर कंट्रोल केलं जाते या महिन्यामध्ये। आणि सोबतच आमच्या या सणामध्ये गरिबांकडे जास्त लक्ष दिले जाते। कसं आहे की आम्ही सरकारला GST इतर टॅक्स देतो, तो जो पैसा आहे त्या पैशातून आम्ही जी मिळकत कमवतो किंवा प्राप्त करतो त्याच्यावर दरवर्षी 2.5% आम्ही नाही का गरीब लोकांना वाटप करतो। तर हा जो धार्मिक सण आहे याच्यासोबत हे सामाजिक आमचे कामसुद्धा होत असतात। आम्ही गरीब लोकांना देतो, याच्यामध्ये नातेवाईक जे गरीब आहेत त्यांना देतो, मदरसाला देतो, NGOला देतो। म्हणजे जे लोक समाजासाठी काम करतात, गरिबासाठी काम करतात। आमच्या वार्डात एकही माणूस असा राहत नाही की तो गरीब आहे आणि आजचा दिवस नाराज आहे। तर हा जो सण आहे रमजान, आज खुशीचा दिवस आहे ना, आम्ही सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो। मेजवानी काय असते आजच्या दिवशी? आजच्या दिवशी तर बस शिरखुर्मा असतो आणि उत्तम प्रकारचा असतो। आणि सगळ्यात बेस्ट शिरखुर्मा खायचा असेल तर बबलू भैयाच्या घरी जायचा। मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना खूप मोठा आहे। आजच्या दिवशी सगळीकडे एक खुशीचा माहोल दिसत आहे। एकूणच मुस्लिम बांधव महिनाभर उपवास ठेवून आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्साहाने रमजान ईद साजरा करताना दिसून येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली।